नळ घेऊन चालले तर आमचा बी नळ येतोय. बापरे काय आणलं एवढी? तुम्हीच खड्डे करा तुम्हीच लावून द्या. सोडून देऊ लागून कलेक्शन. हर्षू नळ पाणी आणणार का रे? कर सर्वांना माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तिने व्हिडिओ शूट केला होता तरी ते ना आमच्या नळ कलेक्शन चालू आहे जोडणी. तर आता फायनली आलेले नळ. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होते थोडेसे त्याने काहीतरी असं चित्र पाडून दिलं होतं, पण यावेळेस आहे ना ते दादा नक्की आता पूर्ण नळ करून देणार आहे. तर चला आज जायचं आहे माझ्या पुतण्याच्या लग्नाला. तर आता संध्याकाळचे वाजले 4:30. तरी ते मी अशी छान साडी घातलेली आहे. तुम्ही मग मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच नाही साडी. आणि अशी डोरल्याची लंबी पोत आणि त्यात घातले ठुशी आणि कानातले झुंबर बेंटेकचे. आणि दीदीने बनवलेली मस्तपैकी अशी गरमागरम खिचडी. खिचडी पण इतकी छान होती ना, इतकी छान झाली होती. त्यात टाकले बटाटे, फ्लावर गोबी, बटाटे, शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ. खूपच छान, म्हणजे मसाले भातच झाला होता एका प्रकारचा. तर हे बघा म्हटलं घरी येऊन थोडंसं खाऊन जावं, कारण की ना लग्न सोहळ्यामध्ये लग्न आहे ते. आणि लग्न सोहळ्यामध्ये म्हटलं तर तिथल्या जेवणाची अपेक्षा अजिबातही नाही ठेवता मी खिचडी खाल्ली. तिथे का कसं असतं, खूप गर्दी असते, खूप पब्लिक असते, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं घरी येऊनच खाऊन गेलेलं बरं आहे. तर चला मग आता इथे चालले आम्ही दोघं. दादूलाही घेतलं नाही, कारण की लग्न सोहळा म्हटलं तर म्हटलं नको, लेकराची पण दैन होते, त्याच्यामुळे आम्ही दोघंच चाललो. तर आता इथे आम्ही पोचलोच आहे. तर इथे जी आहे तर ती मनीषा आहे, बहिणीची मुलगी. तर असं पद्धतीनं लग्न लागणार आहे. ते बघा इथे आमचं बॅनर लावलेलं आहे. नवरीचं नाव आहे मानसी आणि नवरदेवाचं नाव आहे आदित्य. तर ज्याचे त्याचे स्वेटर दिले होते त्याने हे बघा. मला एकच लक्षात नाही राहिलं की हे बघा इथे आलेली आहे शिल्पा आणि तिची मुलगी खुशी. तर ती माझ्या सासरची इकडचीच आहे, म्हणजेच माझी एका नात्याने बहीण आहे ती. तर ती आली होती कारण की तिच्या देराचं आणि ननंदबाईचं पण लग्न त्याच दिवशी लग्न सोहळ्यात लागणार होतं. तर आता त्यानंतर आलेल्या इथे माझ्या ननंदबाई. तर हे बघा कशा चालल्या, त्यांना माहीतच नाही मी व्हिडिओ शूट करत होते म्हणून. त्यांना अचानकच बघा आता कसं त्यांचं रिॲक्शन होतं. हे बघा बाई तुम्ही तर व्हिडिओ करताय. तर असं म्हणता येते आल्या नाव करा का. तर ते ना सगळे नवरे बघितले, त्या पण हैराण झाल्या. ते म्हणते बापरे किती नवरदेव नवरी आहे, कारण की 18 नवरदेव नवरीच्या जोड्या होत्या आणि एवढंही एकाच वेळेस सगळं 8 जोड्यांचं लग्न लागणार होतं. तर हे बघा नवरदेव नवरी ज्याचे त्याचे नवरदेव नवरी सोबत जोडीने उभे केले आहे. आता ते मंडपात एंट्री करणार आहे. आणि लग्न सोहळ्यात लग्न करण्याची खरंच चांगली एक संधी आहे, कारण की ना नवरीला भरपूर संसार बादली म्हणून देतात तर देतात, पण नवरीचं जेवढंही चुनरी असो किंवा पायातली चप्पल असो सगळं खर्च त्यांच्याकडून असतो. आणि मनी डोर देतात. तरी हे आहे आईंचं बॅनर जे लावेलं आहे तर त्यांचा सहभाग होता त्याच्यात. तर असं छान मस्त डेकोरेशन केलं आहे, लायटिंग वगैरे. तर आम्ही चाललो आहे आता स्टेजकडे. तर खुर्चीवर बसून घ्यावं म्हटलं, कारण की ना खूप खुर्च्या जाम झाल्या असत्या, म्हणून म्हटलं कुठेतरी एका ठिकाणी बसून घ्यावं. तर इथे भेटले आता आम्हाला खुर्च्या आणि आम्ही बसलो. आता हे बघा तुम्हाला दाखवते मी. स्टेजपासून खूप दूर होते तर असं मी दुरूनच शूट केलं आहे. तर इतका छान मस्त स्टेज होता. खूप छान अशा पद्धतीने त्यांच्या पद्धतीने लग्न लावलं आहे. संजय शिरसाट यांनी हा लग्न सोहळ्याचा म्हणजे त्यांनी केलेलं आहे लग्न सोहळ्याचं एवढी तयारी. संजय शिरसाट म्हणून छत्रपती संभाजीनगरचे आहे ते. तर हे बघा आता इथे नवरदेव नवरी येण्याची एंट्री होणार आहे. तर जे लोक आहे त्यांच्याकडले तर त्यांना आहे हे बघा एकासारखेच कलरचे कपडे घातलेले आहे. तर ते लोक आहे तर ते आता नवरदेव नवरीचे स्वागत करणार आहे. आणि कन्यादानही ते लोकच करतात. आपल्याकडे कसं आहे आईवडील कन्यादान करत असते मुलीचं, तसं त्यांच्याकडं ते लग्न सोहळा म्हटलं की त्यांचे ते जे लोक आहे हे कलरचे पुरुषांनी घातलेले महिलांना घातलेल्या साड्या तर ते लोक लग्न लावून देतात. तर चला आता इथे वाजणं गाजणं चालू आहे. तर आता आलेले आहे नवरदेव नवरी. आणि तुम्हाला तर माहीतच आहे लग्न म्हटलं की ते म्युझिक असतं, त्याच्यामुळं मी व्हिडिओ म्यूट केला. तर हे बघा असे कपडे पुरुषांना घातलेलं आहे आणि महिलांना ह्या साईडला अशा कलरच्या साड्या घातलेल्या आहे. तर हे बघा
तर आता ते स्वागत करत आहे आणि त्यांच्याच हाताने कन्यादान होणार आहे. तर आले आता नवरदेव नवरीची एंट्री झालेली आहे. तर एका साईडनं नवरी आणि एका साईडनं नवरदेव अशा जोड्या त्यांनी ठेवलेल्या होत्या. तर हे बघा, हे कोण आहे तर मी काही सांगू शकत नाही, मला त्यांचं नाव माहीत नाही. तर ते तुळस आणि त्यांच्याजवळ पूजा पाठाचं काही साहित्य आहे तर ते त्या काकाजवळ आहे. तर हे बघा, आता आमची जोडी दाखवते तुम्हाला. आमची जोडी कुठली आहे तर 1 नंबर सोडून द्यायचं, 2 नंबर आणि ही तिसरी आमची जोडी, म्हणजेच माझा पुतण्या आणि आमची सुनबाई. तर ते गेले, थोडंसं बॅक कॅमेरा झाला म्हणून थोडंसं ते पुढं गेले. तर तुम्हाला अजून नक्कीच पुढं मी दाखविते, कारण की हा शूट घेतला आहे हर्षच्या पप्पाने. तर इतक्या अशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं, फुलं वगैरे पाकळ्या टाकून त्यांचं असं फुलाच्या पाकळ्याने स्वागत करत आहे. हे बघा, ज्याच्या त्याच्या नातेवाईकाला ते नवरी ना हाय करत आहे आणि भरपूर गर्दी झाली होती. तर आता इथे ह्या पद्धतीने 2-2 खुर्च्या सगळ्या 18 जोड्यासाठी मस्त अशा खुर्च्या ठेवल्या होत्या. 18 एप्रिल 2025 ह्या दिवशी हे लग्न लागलेलं आहे. तर समोर अशा खुर्च्या होत्या सगळ्यांसाठी. तरी ते आता गुलाबाच्या पाकळ्या ते किती छान मस्त असं डेकोरेशन केलं होतं. तर आता त्याच्या ते सांगत आहे, तुम्ही इथून जा, तुम्ही तिथून जा बसण्यासाठी. तर हे बघा, आमची नवरदेव आणि नवरी आहे ना क्यूट, आमची नवरदेव नवरी. तर चला आता ते चालले वरती. एकदम अशी नाजूक जोडी आहे आमची नवरदेव नवरीची. तर आता एक एक करून ते असे मस्त असे बसवत आहे ते जे कामावाले काका ते आहे. तर ते एवढा व्हिडिओ शूट करणं शक्य नव्हतं, पण मग हर्षच्या पप्पाने व्हिडिओ शूट केला, तुमच्यापर्यंतही शेअर केलं. तर खरंच चांगलं आहे, कारण की तुम्ही याची संधीचा लाभ घेऊ शकता. तर अजून काही दिवसावरच्या नंतर अजून लग्न सोहळा आहे, 30 एप्रिल का काहीतरी असं, का 3 मे सांगितले आहे, काही लक्ष नाही, पण आहे अजून लग्न. हे बघा, जायंट्स ग्रुप. हे बघा, आमची नवरदेव नवरी समोरच आहे. तर मस्त आमची नवरदेव नवरीची जोडी क्यूट आहे ना. तर तुम्ही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि ह्या बाकीच्या जोड्या तेही छान होते, सगळे छान होते, छान दिसत होते. आणि सगळं हे त्यांच्याकडूनच आहे, भेटा वगैरे. तर आता इथे ना जे आता डान्स करणार आहे तर ते त्यांच्याकडून आहे. खूप छान अशा पद्धतीने त्या नवरदेव नवरीचं त्यांनी डान्स करून स्वागत केलं. तर बघाच तुम्ही किती छान आणि मस्त डान्स करणार आहे. आम्ही तर एकदम बघून तर हैराणच झालो की आम्हाला असा डान्स पाहायला भेटला म्हणून. एकदम छान असा मस्त डान्स करत होते त्या. हा डान्स कोणता आहे तर हे मला सांगता येणार नाही. आता मी तर आवाज टाकलाच असतं, पण तुम्हाला तर कारण माहीतच आहे, कॉपीराईट व्हिडिओ पडेल, त्याच्यामुळे मी ते आवाज काही टाकू शकले नाही. तर हे बघा, किती छान आणि मस्त मेकअप केलेला आहे त्यांचं पण. आणि मस्त अशा नऊवार साड्या मस्त असं छान घातलेल्या आहे. किती छान असं मस्त व्यवस्थित एकदम शांत रीतीप्रमाणे त्या डान्स करत होत्या. आणि रात्रीचं लग्न होतं म्हणून आणखीनच छान वाटलं, एकदम फ्रेश शांत वातावरण वाटलं आणि वाटलं, कारण की ओपन मंडप होता. तर मी ना इथे स्पीड वाटते, कारण की व्हिडिओ जास्त मोठा झाला असता, तुमचाही वेळ गेला असता, म्हटलं थोडी स्पीडनं घ्यावं, तर मी थोडीशी स्पीड करेल आहे. तर खूप छान असा मस्त डान्स केला. ते बघा किती छान नृत्य करून दाखवत आहे त्या. आणि डेकोरेशन पण इतकं छान केलं होतं, केळीच्या पानानं मागून छान असं हे केलं होतं. तर हे बघा, इथे बसलेले आहे हर्षचे पप्पा आणि आमचे भाऊ विलास भाऊ शेंडगे, सुभाष अण्णा, उपसरपंच आहे आमच्या गावचे अण्णा, आणि हे आहे आमचे शिदू अंकल. पण त्यांचा चेहरा ना थोडंसं वरती असल्यामुळे हर्षच्या पप्पांना काही वरती केलंच नाही.
तर माझे देर आहे ते शिदू अंकल ते आहे जे आहे ते. तर आता इथे ना जे संजय शिरसाट आहे ना त्यांचं स्वागत छान असं केलं. सगळ्यांचे जे मोठे मोठे आमदार खासदार आहेत तर त्यांचं स्वागत झालं आणि मस्त छान प्रकारे लग्न पार पडलं. बघा तर किती पब्लिक आहे, खूपच अशी भयंकर गर्दी होती. आणि आता लागलेलं आहे लग्न आणि लग्न लागण्याच्या नंतर असे तिथे मस्त असे छान हे केले होतं. तर तुम्हाला रात्री बाहेर थोडंसं दुरून एवढं दिसत नसेल, पण जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न केला आहे तुम्हाला दाखवण्याचा. तर हे बघा किती छान असं लग्न लागल्याच्या नंतर असे मस्त त्याने फटाके फोडले तिथे स्टेजवरती. खूप छान लग्न पार पडलं. आणि थोडासा कॅमेरा हललाय तर थोडंसं इग्नोर करा, कारण की खूप दूर होतं ना, त्याच्यामुळं मग ते झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता इथे हर्षचे पप्पा ना एकदम जवळ गेले होते आणि नवरदेव नवरीच्या गळ्यात हार एकमेकांना टाकले. म्हणे डोरलं नवरदेवाने नवरीच्या गळ्यात टाकलं. त्यानंतर मग फटाके वगैरे फोडल्याच्या नंतर तिथे गेले आणि जैन कन्यादान केलं. आता त्यांचा आशीर्वाद घेते आपले नवरदेव नवरी. तर हे बघा, ही गुरुजी होते, तर ते गुरुजीच्या पद्धतीने पार पाडलेलं आहे लग्न. तर चला मग आता इकडे आम्ही अशी जोराची एंट्री केली नाही जेवणाची आमची. तर एकदम या अक्कामुळे ना पटकन आम्ही अशी जेवण करायला तयारी करून घेतली. ह्या अक्कानं आम्हाला खूप जोरात पळलं होतं, कारण की ना खूप गर्दी होती ना जेवणाच्या ठिकाणी. आणि इतकं छान मस्त जेवण झालं होतं ना, इतकं पब्लिकचं जेवण म्हणलं तर खरंच खूप छान झालं होतं. एकदम असं मस्त आम्ही असं खाली बसून जेवण केलं. तर हे बघा आमची ते माझी क्यूट पुतणी म्हणजे स्वीटी, तर तिला तिच्या आत्या ना हाय करायचं सांगत होत्या. तर तुम्हाला दाखवते काय काय जेवण आहे. तर इथे सोयाबीनची भाजी, तिखट पापड्या, चपाती, ठेचा, राजाराणी बुंदी, वरण भात, बटाट्याची पनीरची भाजी. तर चला मग सगळ्यांना बाय.